नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शेवटची काही मिनिटं राहिली होती आणि आताच प्रभाग क्रमांक 1 मधील भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करून आलेले आहेत. अगोदर मी नितेश पाटील यांच्याशी संवाद साधेल की खरोखर आजचा संपूर्ण दिवस अतिशय व्यस्त होता. सगळे थकलेले मला दिसतात. आता उद्या परत जोमानं तुम्हाला जायचं आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कुणी कुणी अर्ज दाखल केला मला अगोदर सांगा. खरं तर आज मी नितेश बालकृष्ण पाटील अधिकृत उमेदवार म्हणून मी आज अर्ज दाखल केला. त्याचबरोबर आमचे संतोषजी भोईर, लीला ताई म्हात्रे आणि त्याचबरोबर विजयश्री ताई पाटील. तर आज आपण या ठिकाणी आमचा अर्ज दाखल केला आहे. आणि खरं तर मी सर्वात अगोदर माननीय श्री आमचे पनवेलचे दमदार आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज 4ही जणांवर विश्वास दाखवून आम्हाला आज उमेदवारी अर्ज भरण्याचा आज हा आमचा हे आला, म्हणजे योग आला. खरं तर आज आम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढणार आहोत तो प्रभाग खरं तर पूर्ण आमचा ग्रामीण भाग असल्यामुळं बरीचशी कामं रखडलेली आहेत. तर त्याचबरोबर मागच्या टर्ममध्ये विरोधी पक्षनेते पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे बरीच कामं आमची रखडलेली होती, ती आज आम्ही पूर्ण करू. आज जर आम्हाला लोकांनी आणि पूर्ण आमच्या मतदार बंधू आणि भगिनींनी जर आम्हाला पनवेल महानगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून निवडून दिलं तर नक्कीच आम्ही जी रखडलेली जी कामं आहेत ती लवकरच मार्गी लावू. आम्ही आता गेल्या 8 वर्षापासून आम्ही बघतोय की आमचे एकच नगरसेवक तिथे भारतीय जनता पार्टीचे संतोषजी भोईर साहेब होते आणि बाकीचे उर्वरित नगरसेवक अपोजिशन पार्टीचे होते. तर आज आम्हाला जी आशा होती ती आम्हाला लाभली नाही आणि आमचा जो विकास थांबलाय. आज तुम्ही पाहत असाल आमच्या घोडगावची अवस्था खरोखरच खराब आहे. आज तुम्ही बघाल रस्त्यांची, आमच्या गावातून जर तुम्ही जात असाल तर रस्त्यांची खूपच अवस्था खराब आहे. ते आज जर आपण सत्ताधारी पक्षाचे जर पुढच्या वेळेस नगरपालिकेमध्ये जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. आज तुम्ही पाहत असाल मागच्याच हप्त्यामध्ये आपल्या राज्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आज प्रदेश अध्यक्ष, तर ते आमच्या ब्रिजचं जे पूर्वी आमचं ब्रिजचं काम एकच फक्त आमची गाडी तिथून पास होत होती, पण आज तुम्ही पाहत असाल तिकडे 6 लेन ब्रिज झाला आहे आमचा. म्हणजे आम्ही वारंवार साहेबांकडे आम्ही आमचे पत्र देत होतो. माननीय आमदार साहेब आणि परेशदादा ठाकूर साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वेळेस पत्र देऊन आज तुम्ही पाहत असाल असा चांगल्या दर्जाचा तिथे ब्रिज तयार झाला आहे. त्याचबरोबर आज तुम्ही पाहिलं तर पिसारे गावचा जो तलाव आज मला वाटतं एक साधारणतः 22 कोटी रुपयाची निधी आमदार साहेबांच्या मार्फत तिथं दिली गेली. आणि खरोखर आज जर मला आशा आहे की जर आपण पूर्ण पॅनल जर आम्हाला जर निवडून दिली तर नक्कीच खरोखर जी रखडलेली कामं आहेत ती प्रभागाची सगळे आम्ही करू शकतो. धन्यवाद. 2 वेळा उमेदवारी मिळालेले जे उमेदवार आहेत, म्हणजे एकतर तुम्ही आहात किंवा लीना म्हात्रे, तुम्ही आहात ज्या नाही, इकडे थोडंसं बाजूला आणा. एकतर पहिला प्रभाग क्रमांक 1 मधनं आपणच होते. आता परत तुम्हाला बदल जाणवतं का? म्हणजे एक निवडून आले होते, आता बाकीचे निवडून येण्याची किती शाश्वती तुम्हाला वाटते आणि का? आज जर बघितलं तर तुम्ही पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज खरं पहिल्यांदा मी म्हणतो की मला दुसऱ्यांदा चान्स भारतीय जनता पार्टीतर्फे सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून पुन्हा संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि मागच्या 5 वर्षामध्ये जे आमचे उमेदवार उभे होते ते काही थोड्या मतांनी पडले होते असं नाही आहे, पण या 5 ते 8 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ माझ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जवळजवळ 300 कोटींच्या वर कामं आम्ही केलेली आहेत, विकास कामं केलेली आहेत. ह्या प्रभागाला ग्रामीण भाग असल्यामुळे ह्या प्रभागामध्ये शहरीकरण करण्याचं काम सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून आणि माजी सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आज या प्रभागाचा कायापालट झालेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ते अजून ते आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि या ध्येयानं आम्हाला निश्चितच जनता साथ देईल.
आणि आमचे चारीचे चारी उमेदवार निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर प्रचाराच्या वेळी देखील सभा होतील, विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. त्यावेळी देखील आपण अपडेट देणार आहोत. आपल्याला ह्या सगळ्या आजच्या दिवसभरातील प्रतिक्रिया किंवा अपडेट कशा वाटल्या त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता कळंबोली. धन्यवाद. ओके.